काय काकू काय घडलंय वडगाव पण मध्ये लहान मुलीवरती अत्याचार सॉरी तिच्यावरती ऍसिड फेकलंय तर बोला बोला बोला. हॅलो सर तिचे वडील मॅडम तिची आई हो विद्यार्थ्यांनी भाऊ म्हणून तिच्या पाठीमागं उभं राहणं शक्य आहे ना. हा बरोबर. त्या भाषण करून निघून जात्या. त्या पोरीने कोणाकडे न्याय मागायचा. सगळ्यांनी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे ना. मग ते पण करायला पाहिजे. हे कोणी करायचं. पण आता आजी ती मुलगी 6वी शिकती म्हणते 12 वर्षाचं ते 13 वर्षाचं आहे. एवढ्या लहान मुलीवरती कोणची दुश्मनी असू शकते तिच्यावर ऍसिड हल्ला झालाय. जो असं त्यांनी ना त्याला फाशीची शिक्षा होणे राजकारण आहे कोणचं असू एका बाजूला ठेवून आपल्या पुरीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे. हा सगळ्या बाया त्यांच्या पाठीमागे उभे लवकरात लवकर आरोपीला धरलं पाहिजे. हे सांगा लवकरच्या लवकर आरोपी ताब्यात आला पाहिजे. केलं पाहिजे त्याला सगळ्यांनी त्याला कोणी सपोर्ट न करता त्याच्यावर ऍसिड टाकून त्याला पण तसंच झालं पाहिजे. त्या मुलीला आज ज्या वेदना होत्या ना त्या वेदना त्या मुलाला पण झाल्या पाहिजे. मुलगा असो किंवा माणूस असो त्याला पण त्या वेदना झाल्या पाहिजे. पण मग दिवसेंदिवस मुलींवरती असे प्रकार वाढत चालले. सामाजिक मानसिकता खालवली का कशामुळे प्रकार वाढत आहे तुम्हाला काय वाटतं. मुलगी झाली म्हणून मुलीचा सत्कार केला जातो. मुलगी जन्माला आली म्हणून तिचा सत्कार स्वागत केलं जातं. तिला असं करा तिला तसं करा आणि ती थोडीशी 2-3 महिन्याच्या मुलींना सुद्धा लोक सोडत नाही. म्हणजे हे किती अत्याचार म्हणजे मुलांची माणसांची विकृती किती वाईट झालेली आहे. आज कोणीच सुरक्षित नाही. आज महिला ही सुरक्षित नाहीये. म्हणजे एक छोटी मुलगी का मोठी बाई ही कोणी सुरक्षित नाही. रस्त्याने एकटी चालण्याचं सुद्धा आता अवघड झालेलं आहे. आता ती मुलगी एकटी चालली होती तिला असं होईल असं माहित होतं का. पोरांनी पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे ना. याची दखल घ्यावी. शासन जर काही दखल घेत नसेल तर महिलांच्या ताब्यात त्या आरोपीला द्यावा. महिला त्या मुलाचं किंवा त्या कोण असेल ना तो अत्याचार करणारा त्याला बरोबर शिक्षा देईल. तुम्ही हे राजकारण येऊन बोलतात ना हे 1 तास 2 तासच येतात. 5 मिनिटं बोलून झालं घरी निघून जाणार. त्या पोरीचं काय तिला बाप नाहीये कुणीच नाहीये. तिचं कुणीतरी हे केलं पाहिजे ना. तिला शिक्षा भेटली पाहिजे. जो मुलगा तो आहे ना त्याला धरून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्या घरच्यांना पण आनंद होईल असं केल्यावर. हे काय करत्या 5 मिनिटं त्या मुलाला धरणार सोडून देणार असं केलं अजिबात केलं पाहिजे नाहीये. त्याला धरायचं आणि पूर्ण भर चौकात महिला गोळा करून त्यांना शिक्षा दिलं महिलांच्या ताब्यात दिलं पाहिजे त्यांना. पण ताई माझं काय म्हणणं आहे आता मी जेवढे मी इथून मागे बघितलंय ते महिला असतात किंवा ज्या मुली असतात त्या जरा म्हणजे 20-25 वर्षाच्या असतात त्यांच्यावरती ॲसिड हल्ले झाले. पण ही पहिलीच घटना आपल्या तालुक्यामध्ये की इतकी छोटी मुलगी किंवा 4वी-5वी शिकते तिच्यावरती ॲसिड हल्ला झालाय. आता असं झालंय घरच्यांची भांडणं झाली का मुलींवर लोक अत्याचार करून राहिले. हे घरच्यांची भांडणं घरीच ठेवले पाहिजे ना. घरच्यांवरून दुसऱ्यांना कसं काही त्रास. ते अल्पवयीन मुलगी तिला काय करतं घरच्यांची भांडणं ते काय कशातच भाग नाही ना. तिचं वय पण नाही ना. जे भांडलं त्याला म्हणायला पाहिजे ना. तरी हे मुलींवर अत्याचार करतात. 3 वर्षाची 4 वर्षाची 13 वर्षाच्या मुलींना काय कळतंय. आणि ते मालेगावला किती 5 वर्षाची मुलींवर झालेलं आहे. तुमचं काय प्रशासनाला काय म्हणणं आहे. प्रशासनाला काय म्हणणं आहे तुमचं. जो मुलगा आहे ना तो त्याला 24 तास शिक्षा झाली पाहिजे. भर चौकात शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे एकाला शिक्षा झाली ना सगळी होती. सगळे गाड तिला हा न्याय भेटलाच पाहिजे. याच्यामध्ये कुठला धर्म पक्ष जातीभेद असं राजकारण वगैरे काही न करता तिला योग्य हा न्याय दिलाच पाहिजे. आज मुलगी खरोखर सुरक्षित नाहीये. आज पूर्वीच्या स्त्रिया किती म्हणजे व्यवस्थित त्यांना म्हणजे असं शिवाजी काळांच्या आज आंबेडकरांनी आपल्याला एवढे हक्क दिले सगळं दिले. आज सगळं म्हणजे आज स्त्रिया खूप पुढे त्यांच्यामुळे. पण हे विकृत माणसं त्यांना काय असं करतात. त्यांना जसं भर चौकात आहे ना त्यांचं पुरुषत्व असं नाहीसं करायला पाहिजे. त्यांना आज त्या मुलीवर ऍसिड फेकले सगळ्या बायकांच्या हवाली करून त्याच्या सुद्धा अंगावर ऍसिड टाकून त्याला भर फाशी देऊन हे सगळं तिला न्याय मिळवून गेला पाहिजे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा 24 तासाच्या शिक्षा झाली पाहिजे. जो त्रास त्या मुलीला झाला ना तो त्याला आज उद्या आमच्या आज या मुलीवर
राहू शकतो हा त्रास. त्याला शिक्षा झाली पाहिजे एवढीच इच्छा आहे.